संतोष देशमुखांच्या न्यायासाठी आज मुंबईमध्ये मोर्चा, तर मुंबईतल्या मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान हा मोर्चा निघणार। मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं वैभवी देशमुखचं आवाहन। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंकडून पुन्हा उपोषणाचं हत्यार, तर जरांगे आजपासून आमरण उपोषणाला बसणार। काँग्रेस आज राज्यभर आंदोलन करणार। लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण हे मुंबईतनं, तर बाळासाहेब थोरात नाशिकहून आंदोलन करणार। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दादरमध्ये संविधान दिंडी सोहळा कार्यक्रम। शिवसेना भवनामध्ये संध्याकाळी 6 वाजता कार्यक्रम होणार, तर आदित्य ठाकरे सुद्धा इथे हजेरी लावणार। अनिल देशमुख यांच्या पासपोर्ट नूतनीकरणाला आता परवानगी, तर मुंबई सत्र न्यायालयाचा ईडीला झटका। सत्र न्यायालयानं अर्ज मंजूर करत देशमुखांना परदेश प्रवासाला मुभा दिली। देशमुखांच्या पासपोर्ट नूतनीकरणाच्या अर्जाला ईडीचा विरोध। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आभार दौऱ्याला आज जालन्यातनं होणार सुरुवात। आभार दौऱ्यामध्ये लाडक्या बहिणींना संबोधित करणार, तर मंत्री उदय सामंत आणि शिवसेनेचे स्थानिक आमदार इथे उपस्थित राहणार। मंत्री पंकजा मुंडे आजपासून 2 दिवस जालन्याच्या दौऱ्यावर, तर पदाधिकाऱ्यांकडून ठिकठिकाणी पंकजा मुंडेंच्या स्वागताचे बॅनर्स। प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पंकजा मुंडेंच्या हस्ते पार पडणार। मंत्री प्रताप सरनाईक आणि शिवेंद्रराजे भोसले आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर, तर सरनाईक एसटी महामंडळाच्या आगारामध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार। दोन्ही मंत्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात करणार। वाल्मिक कराडचे सगळे रिपोर्ट्स ताबडतोब सार्वजनिक करा, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी।